नमस्कार मित्रांनो, आपल्या निरोगी आयुष्य चॅनेलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यासाठी योग्य बसण्याची पद्धत जाणून घेणार आहोत। चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे पाठीचा त्रास, मानदुखी, डोळ्यांचा ताण आणि दीर्घकाळच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात। पण योग्य पद्धतीने बसणे शिकले तर तुम्ही हे त्रास सहज टाळू शकता। भाग 1. चुकीच्या बसण्याचे परिणाम। सतत वाकून बसल्याने पाठीचा कणा स्पाइन वर ताण येतो। मान पुढे झुकली तर सर्व्हिकल स्पाइनला स्ट्रेन बसतो। कम्प्युटर किंवा मोबाईल कडे झुकून बसल्याने नेक समस्या निर्माण होते। दीर्घकाळ चुकीच्या पोस्चर मध्ये बसल्याने ब्लड सर्क्युलेशन कमी होते। यामुळे थकवा, सुन्नपणा आणि मस्क्युलर स्टिफनेस वाढते। भाग 2. योग्य बसण्याचे फायदे। पाठीचा कणा सरळ राहतो, पेन कमी होतो, लांब वेळ काम करतानाही थकवा कमी येतो, ब्लड सर्क्युलेशन सुधारते, मेंदूला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळतो, प्रोडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन वाढते। भाग 3. योग्य बसण्याची पद्धत। 1. चेअर अडजस्टमेंट। खुर्चीची उंची अशी ठेवा की पाय जमिनीला पूर्ण टेकतील। गुडघे 90 अंश कोनात असावेत। लंब सपोर्ट, पाठीच्या कण्याच्या खालच्या भागाला आधार असावा। 2. डेस्क आणि स्क्रीन पोझिशन। स्क्रीन डोळ्यांच्या लेवलवर असावी। हात टेबलवर 90 अंश कोनात व आरामात ठेवावेत। 3. सिटिंग अलाइनमेंट। पाठ खुर्चीला पूर्ण लागलेली असावी। खांदे रिलॅक्स, पुढे वाकू नयेत। डोळ्यांना स्क्रीन पासून 20 ते 24 इंच अंतर असावे। भाग 4. ब्रेक्स आणि हलके व्यायाम। 30 ते 40 मिनिटांनी उभे राहून 1 ते 2 मिनिटे फिरा। मान फिरवणे, खांदे हलवणे, पाठीचा कणा स्ट्रेच करणे। 2-0-2-0-2-0 नियम। दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब बघा 20 सेकंदांसाठी। भाग 5. लाइफस्टाइल हॅबिट्स। व्यायाम आणि योगासन, विशेषतः भुजंगासन, ताडासन, मार्जारासन हे पोस्चर सुधारतात। झोपताना योग्य पद्धतीने झोपणे आणि चांगला मॅट्रेस वापरणे। लॅपटॉप मांडीवर न ठेवणे, नेहमी टेबलवर ठेवून वापरणे। योग्य बसणे ही सवय बनवा। शरीरावरचा ताण कमी करण्यासाठी नियमित स्ट्रेचिंग करा। लक्षात ठेवा, posture is not just about how you sit, it's about how you take care of your spine. हा वर्कआउट रोज करा आणि फरक नक्की जाणवेल। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तुमचा फिटनेस प्रवास आत्ताच सुरू करा। धन्यवाद। सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे। ही वैद्यकीय सल्ला नाही। आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल।